नमस्कार, मी सहाय्यक प्राध्यापक शीतल बर्गे, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर। आज आपण BCom पार्ट 1 सेमिस्टर सेकंडमधील अकाउंटन्सी पेपर 2 या विषयामधील सिंगल एंट्री सिस्टीम या पहिल्या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। या आधीच्या लेक्चरमध्ये आपण याच टॉपिकवरचे 4 प्रॉब्लेम्स स्टडी केलेले आहेत। आता आपण याच टॉपिकमधील प्रॉब्लेम नंबर 7 स्टडी करणार आहोत। सुरुवातीला आपण प्रॉब्लेम रीड करून घेऊया। X, Y and Z carrying on business in partnership keep their book under single entry system on 31st March 2013. Their position was as under. X, Y आणि Z हे तिघे मिळून एक पार्टनरशिप फर्म चालवतात। त्यामध्ये त्यांनी त्यांचे ॲसेट आणि लायबिलिटीज आपल्याला या ठिकाणी शेअर केलेल्या आहेत। यामध्ये काय सांगितलेलं आहे, लायबिलिटीजमध्ये एक्सचे कॅपिटल दिलेलं आहे 87,000, वायचं कॅपिटल आहे 41,900 आणि झेडचं कॅपिटल या ठिकाणी दिलेलं आहे 13,700। त्यानंतर क्रेडिटर्स दिलेले आहे 21,800, कॅश दिलेले आहेत 7,100, डेटर्स आहेत 59,800, स्टॉक आहेत 41,600, प्लांट आहेत 28,500। आता हे आहे आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे। या ट्रायल बॅलन्स व्यतिरिक्त आपल्याला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशनसुद्धा दिलेली आहे। त्यामध्ये ऑन 31st March 2024 कॅश वॉज ₹4,700 दिलेली आहेत। त्यानंतर डेटर्स दिलेले आहेत 71,400, स्टॉक दिलेले आहेत 38,000, प्लांट रुपीज आहे 42,000 अँड क्रेडिटर्स रुपीज आहे 35,100। दे शेअर प्रॉफिट इन द प्रेपोर्शन ऑफ 3:1 रिस्पेक्टिवली। या ठिकाणी आपल्याला 3/10, 2/7 आणि 2/7 दिलेले आहेत। हे याचा जास्त मोठा इश्यू नाही आहे। ह्याचं टोटली आपण रेशो घेणार आहोत 3:2। दे ड्रीव per week during the year X ₹700 and Y ₹400 and Z ₹300. Interest on capital and partners overdraft was chargeable at 6%. ठीक आहे, इंटरेस्ट कॅपिटलवरचा इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला 6% चार्ज करायचा आहे। त्यानंतर आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे शो द स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ऑन 31st March 2024 and statement of profit and loss account for the year ended 31st March 2024। आता इथे आपण हा प्रॉब्लेम जो दिलेला आहे तो सोडवायला सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला 2024चं कॅपिटल काढून घ्यावं लागणार आहे, कारण 2023चं जे कॅपिटल आहे ते आपल्याला इथे ऑलरेडी काढून दिलेलं आहे। इथे एक्स वायचं कॅपिटल आहे आणि या दोघांच्या कॅपिटलची जी बेरीज येईल त्याच्यामधून आपल्याला झेडचं कॅपिटल लेस करायचं आहे आणि लेस केल्यानंतर जी अमाऊंट येईल ती आहे आपली 2023चं कॅपिटल। मग आता एक्स वाय झेड स्टेटमेंट ऑफ अफेअर ॲज ऑन 31st March 2024 अशा प्रकारे आपल्याला अकाउंट्स ओपन करून घ्यायचं आहे। लायबिलिटी साईड रुपीज, ॲसेट साईड आणि रुपीज। यामध्ये 2024 साली म्हणजे या ठिकाणी पाहू शकता आपण ऑन 31st March 2024 या इयरचा आपल्याला इथे पूर्णपणे ॲसेट आणि लायबिलिटीज दिलेल्या आहेत। कॅश दिलेले आहे 4,700, ते आपण या ठिकाणी घेतलेली आहे। त्यानंतर डेटर्स दिलेले आहेत 71,400, ते आपण घेतलेले आहेत पाहू शकता। स्टॉक आहे 38,000 आणि प्लांट आहेत 42,000। त्यानंतर क्रेडिटर्स दिलेले आहेत 35,100, ते आपण इथे घेतलेले आहेत। मग या व्यतिरिक्त 2024ची जास्त इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे, त्यामुळे आपण हे अकाउंट्स इथे क्लोज करून घेणार आहोत। इथे आपल्याला अकाउंट्स क्लोज करून घेतल्यानंतर फरक येतोय आपल्याला 1,21,000। दोन्हीची टोटल आहे 1,56,100 आणि तो वजाबाकी क्रेडिट्स हे वजा करून आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे 1,21,000। आता आपण स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस तयार करणार आहोत। कॅपिटल जो 2024चा आलेला आहे 1,21,000 तोच आपण सुरुवातीला इथे घेणार आहोत। त्यानंतर ड्रॉविंग्स ऑफ पार्टनर्सची अमाऊंट 72,800 आहे। ती अमाऊंट कशी आली तर इथे पाहू शकता
एक्सने 700 रुपये काढलेले आहेत, वायने 400 रुपये काढलेले आहेत आणि झेडने 300 रुपये काढलेले आहेत. तर या ठिकाणी 700 हे पर वीकला काढलेले आहेत, म्हणजे 700 गुणुले 4 आणि ते आपण किती काढलेले आहेत, 1 वर्षभर काढत आलेलो आहेत. 7 चोक 28 आणि 28 गुणुले वर्षाचे महिने 12, 7 चोक 28, 28 गुणुले 12. त्याचबरोबर 400 आणि 300 या दोघांचीही त्याच पद्धतीने कॅल्क्युलेशन करून आपल्याला या ठिकाणी ही अमाऊंट मिळत आहे. मग ह्या दोन्हीची टोटल आपण या ठिकाणी केलेली आहे 1,93,800. मग आता याच्यामधून आपल्याला 2023चं जे कॅपिटल आहे ते लेस करायचं आहे. एक्सचं कॅपिटल 87,000, वायचं कॅपिटल 81,900. या दोन्हीची टोटल करून याच्यामधून आपल्याला 13,700 रुपये वजा केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळते 1,15,200. इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. एक्सचं कॅपिटल 87,000 अधिक वायचं कॅपिटल 41,900 वजा झेडचं कॅपिटल 13,900. हे सगळं कॅल्क्युलेशन करून आपल्याला ही अमाऊंट मिळालेली आहे. मग आता हे लेस केल्यानंतर आपल्याला 78,600 रुपये अशी ही अमाऊंट मिळालेली आहे. या अमाऊंटमधून आपण ही अमाऊंट वजा केलेली आहे आणि जी फायनल अमाऊंट आपली इथपर्यंत आलेली आहे त्याला आपण ग्रॉस प्रॉफिट असं हेडिंग दिलेलं आहे. त्यानंतर इंटरेस्ट जो आहे झेडवरती तो आपल्याला ॲड करायचा आहे, कारण इथे आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटलवरती 6% इंटरेस्ट चार्ज करायचा आहे. आपण झेडचा सेपरेट चार्ज करणार आहोत आणि एक्स आणि वायचा सेपरेट चार्ज करणार आहोत, कारण झेडचं कॅपिटल ॲसेट साईडला दिलेलं आहे आणि एक्स वायचं कॅपिटल लायबिलिटी साईडला दिलेलं आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 822, 13,700वरती 6% चार्ज केल्यानंतर 822 ही उत्तर आपल्याला मिळते. हे ॲड करून घेऊया. 78,600मध्ये 822 ॲड केल्यानंतर 79,422 ही अमाऊंट येते. त्यामध्ये लेस करायचे आहेत इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑफ एक्स अँड वाय. ह्या दोन्हीवरती 87,000 आणि 41,900वरती आपल्याला 6% एकत्रितपणे चार्ज करायचे आहेत. त्यानंतर 7,734 ही अमाऊंट आपल्याला येते. ही आपल्याला लेस करायची आहे. 79,422मधून ही अमाऊंट लेस केलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला 71,688 ही अमाऊंट मिळालेली आहे. याला आपण नेट प्रॉफिट फॉर द इयर असं हेडिंग दिलेलं आहे. आता हा जो प्रॉफिट आपल्याला आलेला आहे तो प्रॉफिटसुद्धा आपल्याला या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचा आहे. 71,688 डिवायडेड बाय 7 केल्यानंतर आपण जे अमाऊंट येणार आहे त्या अमाऊंटला 3ने, 2ने आणि पुन्हा 2ने गुणाकार करून आपल्याला अशा प्रकारे त्यांचा प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपला इथे संपलेला आहे. जर एखादी एंट्री किंवा एखादं पोस्टिंग समजलं नसेल तर कमेंट्स करू शकता तुम्ही. थँक्यू.